मित्रांनो नमस्कार. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने इंग्लिश शिकण्यासाठी सुरुवात करतोय. इंग्लिश भाषा एकदम सोपी आहे शिकण्यासाठी. अजिबात काळजी करू नका. माझे व्हिडिओ फॉलो करा, म्हणजे तुम्ही इंग्रजी शिकणार याची मी गॅरंटी देतो. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील. चला तर आपण व्हिडिओ चालू करू. आज आपण यूज ऑफ वॉज अँड वेअर या संदर्भात शिकणार आहोत. वॉज म्हणजे काय, वेअर म्हणजे काय. वॉज म्हणजे होते, वेअर म्हणजे होते. दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण वॉज कधी वापरलं जातं आणि वेअर कधी वापरलं जातं या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ असणार आहे. वॉज आणि वेअर कायम भूतकाळात वापरले जाते. वॉज आणि वेअर कायम भूतकाळातच वापरले जाते. वॉजचा वापर आपण एका व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल भूतकाळात बोलण्यासाठी केला जातो. कधी केला जातो? एका व्यक्तीबद्दल किंवा वस्तूबद्दल बोलायचे असेल आपल्याला, वॉज कायम हे भूतकाळातच वापरले जाते. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. वॉज कायम भूतकाळातच वापरले जाते, हे लक्षात ठेवा. वेअर पण भूतकाळातच वापरले जाते. तर वेअरचा वापर आपण एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती यांच्याबद्दल भूतकाळात बोलायचं असतं तेव्हा करतो. कधी केला जातो? वेअरचा उपयोग हा एकापेक्षा जास्त वस्तू किंवा व्यक्ती असतील तर ते आपल्याला भूतकाळात बोलायचं असेल तर तेव्हा आपण करतो. वॉजमध्ये कायम एकवचन असतात आणि वेअरमध्ये अनेक वचन. आपण हे आता उदाहरणासहित बोलू. चला तर आता आपण उदाहरण काय आहे एक उदाहरण घेऊ आणि उदाहरणासहित बोलू. वॉज. I was late. He was late. She was late. It was late. सिंग्युलर नेम कोणता असेल, एकानं कोणा व्यक्तीचं नाव असेल तर आपण आता रोहन घेतलंय, तर रोहन वॉज लेट. आपण अजून एक उदाहरण घेऊ. आय वॉज हॅप्पी. मी आनंदी होतो. काय होतो? हॅप्पी. आय वॉज हॅप्पी. आनंदी होतो. ही वॉज एक्साइटेड. तो आनंदी होता. भूतकाळातली घटना आहे. ही वॉज एक्साइटेड. तो आनंदी होता. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास भेटतील.